धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली। त्यामुळे चक्रधर स्वामींकडे सामाजिक समतेच्या आद्य प्रवर्तकाचा पहिला मान आपल्याला आहे। समाजात चातुर्वर्णाची मिरासदारी वाढलेली असणाऱ्या काळात चक्रधरांची शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या तत्वज्ञानाचा मिलाफ करून ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून आपल्या हैती तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार ज्यांनी केलेला आहे आणि त्या प्रसार आणि प्रसारातून आपण जे इथे महानुभावही तयार झालेला आहोत त्या सर्वांना आज हार्दिक हार्दिक अभिनंदन करावंसं मला असं वाटते। आजचा जो साहित्य संमेलनाचा विषय आहे त्या साहित्य संमेलनाच्या विषयामध्ये सौंदर्य हा एक भाग आहे आणि या सौंदर्यातील म्हणजेच महानुभाव साहित्यातील सौंदर्य आणि या सौंदर्यातील विचार भाव प्रगट करण्यासाठी आज आपल्याकडे जे मंडळी इथे उपस्थित आहे या मंडळीच्या स्वागतासाठी सर्वात आधी मी पाचारण करते आहे। आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय डॉक्टर केशरी दादा कपाटे यांचे स्वागत भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन प्रमुख भारतभूषण शास्त्री करतील अशी मी त्यांना विनंती करते। प्राध्यापक भारतभूषण शास्त्री आदरणीय केशरीराज दादा कपाटे यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते। पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन बाबांचं ते स्वागत करतील। धन्यवाद सर। आपले दुसरे अतिथी जे आशय सौंदर्य या विषयावर आपल्यासोबत संवाद साधणार आहेत माननीय दादेराज बाबा धाराशिवकर यांच्या स्वागतासाठी माननीय आनंदरावजी गजबिये मी यांना विनंती करते की त्यांनी शॉल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन बाबांचं स्वागत आणि सत्कार करावा। माननीय दादेराज बाबा धाराशिवकर यांचं स्वागत आनंदरावजी गजबिये करतील अशी मी त्यांना विनंती करते। मला असं वाटते की सायंकाळची वेळ आहे, थंडी थोडी वाढलेली आहे, तर आपल्याला जर ऊर्जा निर्माण करायची असेल तर एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट होऊन जाऊ द्या की जेणेकरून आपली ऊर्जा पण वाढेल आणि पाहुण्यांना सन्मान पण मिळेल। धन्यवाद गजबिये सर। यानंतर वाङ्मयीन सौंदर्य या विषयावर संवाद साधण्यासाठी मूर्तिप्रकाश या वाङ्मयीन सौंदर्यावर आपल्याला संवाद साधणार आहेत माननीय परमश्रद्धेय परमादरणीय कळमकर बाबा यांचं स्वागत खंदारकर बाबा करतील अशी मी त्यांना विनंती करते। आदरणीय खंदारकर बाबा कळमकर बाबांचं स्वागत करते। टाळ्या होऊन जाऊ द्या। धन्यवाद बाबा। इथे आपला सत्कार समारोह आटोपलेला आहे।
धन्यवाद ताई. आणि यानंतर या सत्राचं सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर दीपा आटवार मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो की यावर करताय आपण या ठिकाणी ताईंचं स्वागत करायचं आहे. नाही लगेच शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि मोमेंटो देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या टाळ्या वाजून या ठिकाणी मॅडमचं या ठिकाणी स्वागत आपल्याला करायचं आहे. शाल, श्रीफळ आणि मोमेंटो या ठिकाणी देण्यात येत आहे. कारण सूत्रसंचालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. परिसंवादाला बांधणारा तो एक दुवा असतो आणि हे दुवा म्हणून करणारं काम अत्यंत महत्त्वाचं असतं. धन्यवाद. आणि यानंतर पुढील सूत्र डॉक्टर दीपा आटवार मॅडम. खूप खूप धन्यवाद. आजच्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी थोडीशी प्रस्तावना. आज आपण साहित्य संमेलनाबद्दल विचार करतो आहे. तर प्रस्तुत जी ग्रंथनिर्मिती आहे ती ग्रंथनिर्मिती या साहित्य संमेलनाच्या उद्देशाने आपण इथे सर्व जे एकत्रित जमलेलो आहोत आणि त्या साहित्यामध्ये आपलं महानुभाव जे साहित्य आहे त्या साहित्याची निर्मिती कशी झाली आणि त्या साहित्यामधले जे भाव आहे ते भाव आपण कुठल्या पद्धतीने प्रगट केले पाहिजे आणि या साहित्यातील अध्यात्म आपण कसं जोपासलं पाहिजे या सर्वांचा विचार करून या ठिकाणी 14 आणि 15 या तारखेला आपण इथे साहित्य संमेलन जोडलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या काही काळानंतर इसवी सन 12व्या शतकात महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला आणि महान अनुभव तेजस बल वा यत्स स महानुभाव या दृष्टीने मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग तो महानुभाव पंथ असे म्हटले जाते. श्री चक्रधर स्वामींचा कालखंड हा 1194 ते 1282 हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. अशा या समृद्धीच्या कालखंडामध्ये परम पूजनीय चक्रधर स्वामींनी जे समाजासाठी कार्य केले आहे, जे अध्यात्मासाठी कार्य केले आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांच्याच पावलावर त्यांच्याच आध्यात्मिक जोडीवर आपण सर्व महानुभाव उपस्थित राहून इथे जे आपण कार्य ऐकणार आहोत, जे सत्संग ऐकणार आहोत त्यासाठी सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करते. पाहुण्यांना मला असा एक आदेश आलेला आहे की सांगायचं आहे की वेळेचं भान आपल्याला जोपासायचं आहे. तर इथे जे आपलं पहिलं सूत्र बांधणार आहे त्या पहिल्या सूत्रासाठी मी दृष्टांत पाठ आशय सौंदर्य या विषयावर बोलण्यासाठी माननीय दादेराज बाबा धाराशिवकर इथून बदानपूर इथून आलेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करते की वेळेचं भान राखून 15 मिनिटं आपल्याला इथे संवाद साधायचा आहे. या 15 मिनिटामध्ये आम्हाला महानुभाव साहित्यातील आशय सौंदर्य आणि दृष्टांत पाठ याविषयी माहिती आणि मार्गदर्शन कराल अशी मी विनंती करते. धन्यवाद. आदरणीय बाबा. श्रीमश्चक्रधरा शनि श्रुतिवच पीयूष पूर्ण प्रभा पाथोदपति पंथ मंथर परिश्रांतश्च लोकस्या
स्फुर्जित भीम भवाटवी समतटस्थं नागदेवं सदा सारासार विचार सुंदर गिरं पारं गतं नौम्यं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आवाज कमी येतोय बरं का? आज आपण सकाळपासून ह्या कार्यक्रमाला अनुभवतो आहोत ते म्हणजे या कैवल्यवासी नानाजी ढोंगाळे या नगरामध्ये निळभट्ट भंडारेकर या सभागृहामध्ये होत असलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सोहळ्यामध्ये परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली महावाक्य प्रवचनामध्ये आणि अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन समिती परिषदेच्या वतीने होत असलेल्या 108 संयुक्तिक विद्यमाने आयोजित होत असलेले ज्ञान यज्ञ पूर्ण होत आहे। महानुभाव साहित्य संमेलनामध्ये आपली समिधा अर्पण करण्यासाठी अनेक ठिकाणाहून महान विद्वान अत्यंत साहित्यिक असलेली मंडळी ह्या ठिकाणी या ज्ञान यज्ञामध्ये आपली आहुती देण्यासाठी आलेले आहेत। बाबाजींनी 2001 पासून 107 ज्ञान यज्ञ पूर्ण केले आणि हा 108वा म्हणजे हा महाज्ञान यज्ञ ह्या ठिकाणी संपन्न होत आहे। आता पुराणाच्या हिशोबात विचार केला तर प्रत्येक राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून वळ्यांचे द्रव्य आणून त्या यज्ञामध्ये आहुती ओतावी लागते। तसं तद्वत त्याप्रमाणे बाबाजींनी ह्या ठिकाणी श्रीमद महावाक्य प्रवचन सोहळ्याचा महायज्ञ आयोजित केला आणि ह्या आयोजितामध्ये महानुभाव विचार चिंतन समितीच्या वतीनं आणि संपूर्ण नागपूर युनिव्हर्सिटी श्री चक्रधर संत एक मिनिट इथं आहे भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या या संयुक्तिक विद्यमाने या ठिकाणी ही आहुती द्यायचं कार्य ह्या सगळ्या विद्वज्जनांनी केलेलं आहे। बंधूंनो, माझ्याकडे जो विषय आहे तर तत्पूर्वी या तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष महोदय डॉक्टर केशराज दादा कपाटे आणि समवेत असलेले ज्यांना आपण रोज अनुभवतो असे कळमकर बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण संमेलनाचे अध्यक्ष महोदय म्हणजे डॉक्टर अविनाश अवलगावकर आणि आदी सर्वत्र जे काही आता दुपारी डॉक्टर लता लांजेवार यांना आपण श्रवण केलं, अशा सर्व विद्वज्जनांनी आपल्या समोर एक विषय मांडलेला आहे। बंधूंनो, महानुभाव पंथातील दृष्टांत आणि त्याचे सौंदर्य स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी 114 दृष्टांत निरूपण केलेले आहेत भक्तांना आणि 114 दृष्टांत जेव्हा लीळा चरित्रामध्ये हे आहेत आणि पंडित केशव व्यासांनी हे सगळी दृष्टांत 114 दृष्टांत बाहेर काढलेले आहेत आणि त्यांचं सौंदर्य आपल्या समोर लापणीच्या दृष्टिकोनातून, लापिकेच्या दृष्टिकोनातून
त्याच्या म्हणजे त्याचं विवेचनाच्या दृष्टिकोनातून आपल्या समोर त्या दृष्टांताचं प्रत्येक दृष्टांताचं सौंदर्य मांडलेलं आहे. तसं विचार विचार केला तर महानुभाव साहित्यामध्ये तर भरपूर भर पडलेली आहे. उद्धव गीता आहे, तुमचं मूर्ती वर्णन, तुमचं मूर्ती प्रकाश आहे, तुमचं सह्याद्री वर्णन आहे. असे 7 ग्रंथांचे या महानुभावाच्या साहित्यामध्ये भरपूर अशी भर पडलेली आहे. परंतु दृष्टांत एक असा विषय अत्यंत सुंदर आहे. जसं मी मगा म्हणालो की बाबा आमच्याकडे म्हणजे 12 अशा मशिनी आहेत की एका ठिकाणाहून टाकायचं माणसाला, म्हणजे एका ठिकाणाहून टाकायचं म्हणजे कसं, म्हणजे कुठल्याही एका प्रकरणामध्ये सुरुवात करायची. जसं उदाहरणार्थ पहिलं आपण वचन घेतलं स्वदेश संबंध त्याज्य स्वग्राम संबंध त्याज्य, आणि शेवटचं वचन जर पाहिलं बाई ब्रह्मानुभूती ती दुर्लभ, तर सांगायचं तात्पर्य म्हणजे एकदम अज्ञान माणूस टाकायचा आणि पूर्ण सज्ञान करून सोडायचा. याचं विशेष कारण म्हणजे अजून स्वामींनी मराठीमध्येच आपल्याला का सांगितलं, अशी कधी कधी मला शंका येते की बाबा एक मराठीच भाषा अशी आहे का की स्वामींनी निरूपण केली ब्रह्मविद्या तत्वज्ञान, आणि काहीतरी जीव उद्धरणाचे कर्मभूमीमध्ये भरपूर जीव आहेत, भरपूर भाषा आहेत, त्याच्यामध्ये का नसेल? हो असेलही, परंतु आम्हाला जी विहित आहे ती मराठी आहे आणि या मराठीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मराठीचं वैशिष्ट्य काय सांगू थोडक्यात? आवलगावकर साहेब काय का आम्ही अ पासून सुरुवात करतो सर, अ आ इ ई, अ पासून सुरुवात करतो आणि न पर्यंत न ला जाऊन थांबतो. म्हणजे ह्या दोन्हीला जर अक्षराला जर जोडलं अज्ञान, याच्यामधून असा अर्थ निघू शकतो. अ पासून सुरुवात करायचं म्हणजे अविद्येपासून सुरुवात करायची, अविद्येपासून सुरुवात करायची. ह्या जीवाला मूळ अविद्या लागलेली आहे, अज्ञान अविद्या आहे. ह्या अज्ञान अविद्येपासून आमच्या जीवात्म्याचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि विषय म्हणजे अज्ञान अविद्येपासून सुरुवात झाली, नंतर परमेश्वर शब्दज्ञान देतात. म्हणजे अ आ इ ई उ ऊ क का की की कु कु के कै को कौ कम का वगैरे वगैरे न पर्यंत हे काय शब्दाक्षर आहे. आणि ह्या सर्व शब्दाक्षर हे मराठीमध्ये आहेत आणि हीच मराठी आम्हाला अभिमानानं सांगितलेली आहे. आमचे आचार्य भट्टवासांना म्हणतात नको गा माझी म्हातारिया नागवती. संस्कृतमध्ये बी अत्यंत सुंदर शास्त्र झालं असतं, परंतु मराठी भाषेचं इतकं सुंदर महत्त्व आहे. आणि म्हणून मराठीमध्येच एवढं महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे की अ पासून ज्ञ पर्यंत, म्हणजे अ म्हणजे अविद्यापासून आमचा प्रवास सुरू झाला आणि ज्ञ म्हणजे अनुभूती ज्ञानापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. शब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान आणि विषय ज्ञान आणि अनुभूती ज्ञान. बघा ज्ञान महावाक्याच्या पहिल्या प्रकरणात जर सुरुवात जर केली ज्ञानदेवोने उद्धरती, इथून सुरुवात झाला कार्यक्रम. बघा तुम्ही शेवटपर्यंत कुठं जातात. सृष्टीमध्ये कवणे करणे म्हणले ते दास्य मोक्ष, इथं उद्धार आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं सुंदर पद्धतीनं आमच्याकडे स्वामींनी खूप सुंदर या जीवाला ज्ञान सांगितलेलं आहे. तर दृष्टांतामध्ये अनेक दृष्टांत सांगितलेले आहेत. बघा किती सुंदर दृष्टांत सांगितलेले आहेत. पहिला दृष्टांत कोणता सांगितला की म्हणले 3 दृष्टांत सांगितलेले आहेत. घरातला दृष्टांत सांगितलेला आहे, उंबऱ्या वरचिलाचा दृष्टांत सांगितला आहे आणि तिसरा दृष्टांत म्हणजे बाहेरला दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणजे घरात असे तो घाण अंतूर सकळही देखे आणि बाहेर काही रचना देखे. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये दृष्टांत सांगितलेला आहे. खरोखर आहे, जो आतमध्ये आहे त्याला बाहेरचं काय दिसणार आहे. म्हणजे बाहेरला असे तो बाहेर सगळे देखे, ज्याची देखणे ते जिदेण्या. आणि उंबर यावरचिलाचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत म्हणजे असा आहे की तो आतही पाहतो आणि बाहेरही पाहतो.
त्याप्रमाणे उभय दृश्य अवतार ज्या आम्हाला ज्ञान सांगतात आणि ते आम्हाला परही सांगतात आणि अवरही सांगतात, असं सौंदर्य त्याच्यामध्ये आहे. पुन्हा पुढे 4 दृष्टांत सांगितलेले. कुकडीचा दृष्टांत आपण म्हणतो बऱ्याच वेळी, असं म्हणतो काय बाबा देव कुठे आहे असंही म्हणतो. देव का पाहतो का, देव का खातो का. बरेच भक्तिजन आमचे म्हणतात की बाबा उपहार आम्ही दाखवतो पण देव खातो का नाही. आणि देव तो उत्तर आपण ते, मग ते आम्हाला कसं पाहतात, ते तिथून आठवण करतात का नाही. हो आठवण करतात. त्याचं कारण असं आहे, कासवी आहे ना, कासवी अलीकडल्या काठावर विते. बघा तिचं सौंदर्य कसं आहे. कासवी अलीकडल्या काठावर विते, पलीकडल्या काठावर जाते आणि तिथून फक्त पिल्लांची आठवण करते. तसं स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी आम्हाला इथं ब्रह्मविद्या तत्वज्ञान सांगितलं आणि उत्तर आपण जाऊन आमची आठवण करताय. जर सर्वसाधारण असलेल्या प्राण्याच्या चिंतनानं पिल्लाचं भर होतं, सर्वसाधारण अगदी नरकयोनीत असलेल्या प्राण्यानं जर समजा एक आपल्या पिल्लाचं आठवण केलं अंतःकरणामध्ये, तरी हे पिल्लाचं भरण पोषण सुरुवात होतो, अमृतकाळात संचरून जाते. तर हा तो चैतन्यापर परमेश्वर आहे. तर त्यांनी आठवण केली तर आमचं भरण पोषण का होणार नाही. 100% होणारच आहे. कारण त्याला हे दृष्टांत सांगतो. नुसती दृष्टी जरी टाकली तरी आमचं आनंदमय होऊन जातं. बरेचसे त्याला लीळाही प्रमाणात भेटू शकतील. हे स्वामींनी नुसतं पाहिलं आणि निघून गेले. नुसतं श्रवण जरी केलं, कालच्या त्या याच्यामध्ये सांगितलं बाबाजींनी दृष्टांत छान, की तो विष्णू म्हणतो म्हणजे नरा माझी नारायणा, मी काय चुकली तुमची सेवना, माथा चुकविला कवना कारणा ते सांगावे मज. ते माथा कशासाठी तुम्ही झुकवला ते सांगा. बाबाजी सांगत होते. म्हणले द्वारके माझी राव मुरारी, काय वाणू तयाचे सौंदर्य शरीरी. म्हणजे तयाची सौंदर्य शरीर इतकं सुंदर आहे की त्यांच्या संपूर्ण माझ्या संपूर्ण शरीराचं सौंदर्य त्यांच्या एका नखामध्ये अडकलेलं आहे. असं सुंदर वर्णन सांगितलेलं आहे. तर असा दूर असलेला परमेश्वर, त्याचं नुसतं आठवण जरी आपल्या मनात जरी आली तरीही आपलं भरण पोषण होऊ शकतं. असं सुंदर सांगितलेलं आहे. की आता आपल्याला संपूर्ण दृष्ट्या पाठ मला काही सांगायचं नाही, फक्त विषयाला धरून एकच दृष्टांत सांगेल. तोपर्यंत माझी 15 मिनिटं होऊन जाणार आहे. त्याच्यामधला मला भावलेला दृष्टांत आणि ह्या प्रसंगाला भावलेला दृष्टांत म्हणजे असा आहे. एक म्हणजे गावा खाती आहे. गावा खाती आहे. खाती म्हणजे कोण, लोहार. गावा खाती आहे. तो अवघे मिळवणी कामटा भरविती, त्यानं दुकान मांडलं. खांडी सूर्य निस्विती. आणि मग कोणा एकाच्या संधी सवडी सुरी पडलेली आहे. कोणा एकाच्या संधी सवडीमध्ये सुरी पडलेली आहे आणि ती सुरी तो शेतकरी घेऊन येतो याच्याकडे. आणि याच्याकडे घेऊन आल्यानंतर तो म्हणतो की अहो ही सुरी आम्हाला लावून द्या. अगदी पतली झालेली असते, तिला गंज चढलेला असतो अगदी म्हणजे. आणि परंतु तिच्यामध्ये एक कणखरपणा असतो ना, कडकपणा असतो ना, तो इतका कडकपणा असतो की तो त्याच्या सुरीची जी जात आहे तो खातीच ओळखतो. खाती ओळखतो, तो लोहार ओळखतो. कारण मग तो शेतकऱ्याला सांगतो की अरे राजा, हे सगळं गंजून गेलंय रे, हे सगळं गंजलंय. आणि मग हे गंजलंय तर हे जर मी आता भट्टीमध्ये टाकलं की याचं पाणीच होऊन जाणार. अशा प्रकारे वेगळ्या रूपाने तो त्या शेतकऱ्याला समजवतो आणि समजून सांगतो की बाबा याचं काही खरं नाही, हे जळून जाईल. आणि जळून जाईल असं म्हटल्यानंतर मग म्हणे काय करू, काही नाही म्हणे, इथे 4 धाम घे आणि तू घरी जा. मग त्याला वाटलं जळून जाण्यापेक्षा बरं आहे, 4 धाम का होईना, भंगारमध्ये गेलेली वस्तू काय फरक पडते, 2 पैसे यायलेत ना, येऊ द्या. आणि मग तो
सुरी वेगळी करी परज वेगळी करी, ताट ताटांत घाली परज परजांत घाली, असं तू म्हणतो आणि सगळे कामं करतो दिवसभर. तुमचं कुऱ्हाड आली शेवटून देतो, वखर आला, नांगर आलं, काय आलं ते सगळं करतो, परंतु दृष्टी मात्र त्याची वही असे. तसं द्राष्टांतिक बी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दृष्टांत बी माहिती आहे. पण मला ह्या ठिकाणी असं म्हणायचं आहे की कवनी एक खाती आहे, म्हणजे ह्या ठिकाणी बाबाजींनी आपला कामठा घातलेला आहे. कुठं? डोंगळे नगरामध्ये कामठा घातलाय आणि या कामठ्यामध्ये अनेक प्रकारचे गिराईक येत आहेत. परंतु ह्या अनेक गिरायकामध्ये असा एखादा कोणी गिरायक असतो तो बाबांकडे येतो आणि म्हणतो बाबा, आणि मग बाबा त्यांना निरूपण करतात. काय करतात आता प्रपंचामध्ये? त्यांच्यासोबत परिवार बी असतात आणि मग त्या परिवारांना म्हणतात काय बाबा कशासाठी? आता ह्या परिवारामध्ये यांचं काय पडलं इथं? तुमच्याकडे काय काम आहे ह्या म्हातारीचं? देऊन टाका संन्यास. हे काही एरवी तर वायात जाणार आहे, तुमच्या काही म्हातारी काही कामाची नाही. परंतु म्हातारीमध्ये जे गुण आहेत ना, हे गुण मात्र फक्त बाबाच जाणतात आणि म्हणून त्या व्यक्तीला उचलतात आणि त्यांना अनुसरण करतात. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे अनुसरणापर्यंत योग्य करण्याची जी पद्धती आहे ती अशा पद्धतीनं स्वामी श्री चक्रधर प्रभू सुद्धा ह्या दृष्टांताच्या हिशोबाने त्या केशरदास असं सांगतात की तैसे परमेश्वर येतात, वाढोवाढी जीवाला गिवसवतात आणि त्या जीवाचा उद्धार मार्ग सुरू करतात. असे अनेक प्रकारचे सौंदर्य या साध्या साध्या चरित्रामध्ये आहे, साध्या साध्या दृष्टांतामध्ये. तो कोण्याही अंगाने पाहिला भाष्यकर्ता अत्यंत सुंदर पद्धतीने वाखाणतात. म्हणजे अप्रत्यान्वय प्रत्यान्वय म्हणजे एक जो दृष्टांत आहे एका दृष्टांताला चारी बाजूने पाहतात. अन्वयाच्या अर्थाने दृष्टांत असा बोलतो, प्रत्यान्वयाच्या दृष्टीने असा अर्थ बोलतो, संपूर्णाच्या अर्थाने असा बोलतो आणि अंशाच्या अर्थाने असा बोलतो. म्हणजे एका दृष्टांताना त्या चारही बाजूने जर पाहून जर त्याचा जर आशय काढला तर वेगवेगळे पैलू आपल्याला ते दिसायला लागतात. मी पैलू सांगणार नाही कारण आपण सगळे विद्वज्जन आहात. फक्त मला त्या सौंदर्यापर्यंत जायचं, त्यांचं सौंदर्य आणि त्याचं सौंदर्य कसं आहे ते आता आपण शोधायचं. कारण भाष्यकार खूप सुंदर वर्णन करतायत. परमेश्वराने असे काही दृष्टांत सांगितलेले आहेत की तुमच्यातले आपल्यातले काही अयोग्यताकारक वस्तू आहेत त्या बी पहिले काढून घ्या म्हणतात. त्या दृष्टांताच्या माध्यमातून साधा दृष्टांत सांगितला म्हणजे भोवरल्या वळखाचा दृष्टांत, एकदम साधा दृष्टांत. चालू भाषेमध्ये साधे साधे दृष्टांत आहेत. तुमचा जारसल्या वाळखाचा दृष्टांत म्हणजे ज्या वाळखाला अशी जाळी 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 तयार होते ना तो. अजून कोणता कोवळ्या वाळखाचा दृष्टांत. कोवळ्या वाळखाचा दृष्टांत बी असं सुंदर सांगितलेला आहे की म्हणजे ह्या पंथाला ह्या धर्माला कशा प्रकारचा माणूस पाहिजे, कशा प्रकारचा साधक पाहिजे, किती सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे कोवळे वाळूक आहे ते म्हणजे त्याचे लोणचे होय, सांबारे होय, कोसंबिरी होय, जे ते होय. तैसे वैसा कोमळ पुरुष, वयाने कोमळ असलेला पुरुष. जसं स्वामी सांगतात की म्हणजे जोची अवसरू विषया तोची ब्रह्मविद्ये. जो अवसर आपण विषयाला देणार आहोत, प्रपंचाला देणार आहोत, तोच आम्हाला पाहिजे आहे. कारण इथं कोवळ वाळूक आहे आणि मग ते कोवळ वाळूक जेव्हा धर्मामध्ये येतं तर त्यावेळेस तो काही करू शकतो. त्याला परनिष्ठ विधी घडू शकतो, सेवा घडू शकते, दास्य घडू शकतं. अत्यंत म्हणजे बघा ना किती पैलूतून त्याचं विवेचन सुंदर केलेलं आहे. म्हणजे त्या जसं कोवळ्या वाळकाचं कोसंबिरी होय, लोणचे होय, हिरवे खा होय, तसं त्याप्रमाणे हा जो साधक आहे अगदी वैसा कोमळ पुरुष तो
प्रत्येक ठिकाणी तो उपयोगाला येऊ शकतो. परमेश्वर सेवा करू शकतो, धर्माची सेवा करू शकतो, सोनिष्ठी आचार करू शकतो. तो सोनिष्ठी काही करू शकतो, म्हणजे 11 विधीचं अनुष्ठान करू शकतो. म्हणले अटण विजन भिक्षा भोजन प्रसाद सेवा निद्रा स्मरण संग सांगात भेट सुश्रूषा वगैरे वगैरे अशी सुंदर सुंदर असं त्याच्याकडून ते सगळं होऊ शकतं. परंतु असं व्यक्ती भेटल तेव्हा मग त्याला लागून दुसरा दृष्टांत जवळच सांगतात की इंद्रावणाचा दृष्टांत सांगतात. बघा त्या दृष्टांतामध्ये म्हणजे त्याच बाळकाची दुसरी जात आहे इंद्रावण नावाची. तर ती इंद्रावण असं आहे की ते कवळेपणा जर असला ते तुटकून तुटतं, आणि जे ते जर देठामध्ये निवर झालं की मग मात्र तुटत नाही. तैसे त्याप्रमाणे वैसा कोमळ म्हणजे इंद्रावणासारखा उभयजरट. बघा त्याचं दृष्टांतिक असं बोललेलं आहे, उभयजरट अविद्या त्यागी दक्षिणवती आणि ऐसाही निरूपणाचे आक्रोशे करोनी काळीजे. तर मुळाशी वेली हाताशी, अगदी मुळासहित वेली हातामध्ये येते. आता हा दृष्टांत झाला. आता हे दृष्टांत आपल्या जीवनामध्ये कसा उतरतो बघा, छान उतरतो की म्हणले जो प्रपंचामध्ये जरट झाला, उभय जरट म्हटलेलं आहे. उभय जरट म्हटल्यानंतर इथं 2 वस्तू आलेल्या आहेत. उभय जरट म्हणजे धर्माला बी पक्का आहे आणि प्रपंचालाही पक्का आहे की नाही सर. तो तर धर्मालाही पक्का आहे. आता थोडक्यात सरांना जर दीक्षा देतो म्हणलं तर सर एकटे नाही अनुसरणार, ते 2 जण घेऊन येतील. असं होऊ शकतं आणि असं बरेच ठिकाणी झालेलं आहे. म्हणून उभय जरट म्हणजे जो धर्माला पक्का आहे आणि जो कर्माला पक्का आहे, तो कर्म बी सोडत नाही आणि तो धर्मही सोडत नाही. आणि मग तो अशाच पद्धतीने जर त्याला काढतोच म्हणलं तो सर्व मुळासहित तो परमार्थामध्ये येतो. असे हे सुंदर त्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. दृष्टांतातले अनेक पैलू पाहत असताना, त्याचा प्रवास होत असताना, पुढे पुढे सरकत असताना अशी योग्यता कारक. आता बघा इथं अनाधिकार संपलेले आहे, आता पुढे तो योग्य होत चालतोय. पहिलं त्याच्यातलं अज्ञान काढून टाकलेलं आहे, नंतर त्याच्यातले कश्मळ काढून टाकलेले आहे. अज्ञान कुठं काढलंय? हस्तीच्या दृष्टांतामध्ये अज्ञान काढून टाकलेलं आहे की म्हणले गावा हत्ती आलेला आहे आणि गावा हत्ती आलेला आहे. 5 आंधळे तिथं पाहायला जातात आणि 5ही आंधळे पाहतात. एकानं कान पाहिला, एकानं हत्ती पाहिला, एकानं सोंड पाहिली, एकानं पोट पाहिली, एकानं पाठ पाहिली आणि एकमेकाला भांडायला. सुंदर दृष्टांत आहे. तसं परमेश्वर किंवा तत्वज्ञान जर समजून सांगायचं आहे, ज्याला जसं भावलं तसं दिसतं. बरीचशी मंडळी अशी आहे की श्री चक्रधर स्वामींना, कारण ते आमचं आराध्य दैवत आहे, आमची त्या ठिकाणी नितांत श्रद्धा आहे. त्या स्वामींना जर एकेरी शब्दात जर बोललं तर आम्हाला मात्र खालीवरी होतं बरं का. कारण आम्हाला सवय आहे, एका साध्या भिक्षुकाला किंवा साध्या यजमानाला जरी बोलायचं असलं तर आम्ही सरळ काय म्हणतो की श्रीमान सद्भक्त असे विशेषणात्मक बोलावं लागतं. श्रीमान सद्भक्त परम पूजनीय वगैरे वगैरे काही गुण असतील आपल्याला, विद्वत रत्न वगैरे वगैरे सगळे गुण आम्ही त्या ठिकाणी लावतो आणि मग त्यांचं नाव घेतो की श्रीमान सद्भक्त डॉक्टर आवलगावकर सर, म्हणजे असं आम्ही बोलतो. तर सर समजा असं जर आम्ही सरळ बोलतो, साध्या माणसालाही असं बोलतो, तर तो आमचा आराध्य दैवत आहे. आणि त्याला जर चक्रधर, तो चक्रधर
ह्या भाषेत बोलणारी काही विद्वज्जन आहे, तो चक्रधर, ते चक्रधर असे म्हणतात नाही, तर ते त्यांच्या या तत्वज्ञानावरती जर आपण जर काही विषयी जर आपण जर बोलत आहोत, ते जर आपलं श्रद्धास्थान आहे, तर एकेरी शब्दामध्ये न बोलणं हे अत्यंत चांगलं असं मला वाटतं. कारण तर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की वेळ संपत आलेले बाबा, थोडंसं आवडते घ्या. ठीक, मी थांबतोय आता थोड्या वेळात, फक्त समारोपाच्या दिशेने जातोय. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की स्वामींचे सूत्र, स्वामींचे दृष्टांत इतके सुंदर आहेत की ज्यावेळी आपण दृष्टांत पाठामध्ये जातो आणि त्या दृष्टांत पाठामध्ये जाऊन जेव्हा त्या टीकाकारांचं जेव्हा आपण दृष्टी टाकतो, तर त्यांचं विवेचन इतकं सुंदर राहतं आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणसाच्या हृदयाला भेटणारं हे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो, तर त्यावेळी खरोखर खऱ्या अर्थाने आपण कृतार्थ झालो असं आपल्याला वाटतंय. आणि म्हणून स्वामींच्या दृष्टांतावर तुम्ही कितीही जरी बोललात तर ते अत्यंत सुंदर वाटतं. आणि म्हणून मी मग म्हणल्यासारखं की दृष्टांताच्या सुरुवातीला घुसायचं आणि साखर होई जेते निके की साखर अनुभवी जेते निके. साखर आपल्याला होणं चांगलं आहे का साखर अनुभवणं चांगलं आहे, हे शेवटी प्रश्न आपल्यावरती सोडलेला आहे. आणि मग त्याच्यातून विद्वज्जन सुद्धा निवड करतात की नाही नाही साखर अनुभवणं चांगलं आहे असं म्हणतात आणि त्या ठिकाणी दृष्टांत थांबतात. या ठिकाणी स्वामींचे 114 दृष्टांत झाले आणि माझे 15 मिनिट संपले. या ठिकाणी मी सगळ्यांची रजा घेतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद बाबा. खूप सुंदर रीतीने तुम्ही आम्हाला सौंदर्य आणि दृष्टांत पाठ याचं एक समायोजन घडवून आणलेलं आहे. सौंदर्यावर त्यांनी भर दिलेला आहे. छोटंसं सांगू इच्छिते, जर तुम्हाला निसर्गावर खरोखर प्रेम असेल तर तुम्हाला सर्वत्र सौंदर्य दिसेल. आणि सौंदर्य म्हणजे तुम्हाला आतून कसे वाटते आणि ते तुमच्या डोळ्यात कसे प्रतिबिंबित होते, यालाही सौंदर्यच कारणीभूत असते. अध्यात्माच्या मार्गाने तुम्ही याल तर तुम्हाला सर्वत्र अध्यात्म आणि चांगली बुद्धी, चांगलं सौंदर्यच दिसेल. परंतु जर आपण वाईट मार्गाला जाऊ तर वाईटच मार्ग दिसतील. पण जे चक्रधर स्वामींनी आणि महानुभाव पंथामध्ये जे काही दृष्टांत आणि सौंदर्य सांगितलेले आहे, त्या सौंदर्यामध्ये बाबांनी जे काही उदाहरणं दिली आहेत आणि त्या उदाहरणातून आपल्याला सौंदर्याची प्रचिती कशी यावी या माध्यमातून त्यांनी जे आज प्रवचन केले आहे ते अतिशय सुंदर झालेलं आहे. धन्यवाद बाबा. यानंतर समोरच्या दृष्टांतासाठी आणि मूर्ती प्रकाश वाङ्मयीन सौंदर्य या विषयावर बोलण्यासाठी आदरणीय परमपूज्य माननीय कळमकर बाबा मी यांना इथे पाचारण करते आहे. त्यांनी आपले शब्द इथे ठेवावे. वेळाची मर्यादा 15 मिनिटं. जय जय केवळा पुरुषोत्तमा पुराण परिशुद्धा, जय परब्रह्मा परानंद बुद्धा परमात्म्या. निळवट्ट सभागृहामध्ये होत असलेला ज्ञानयज्ञ महावाक्य प्रवचन सोहळा आणि त्या गंगोत्रीमध्ये या पुरुषोत्तम दादा कारंजेकर या मंचावर इथे होत असलेलं हे साहित्य संमेलन, या साहित्य संमेलन भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्या
संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आलेली ही ज्ञानाची गंगा, या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राहुल गावकर सर, आजच्या या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर केशवदादा कपाटे, आदरणीय दादेराज बाबा आणि आदरणीय सूत्रसंचलन करणाऱ्या ताई, साहित्यिक, विचारक, महानुभाव, साधक, सर्वांना दंडवत प्रणाम। माझ्याकडे विषय आलेला आहे मूर्तिप्रकाश वाङ्मयीन सौंदर्य। गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी मूर्तिप्रकाश या ग्रंथावरती थोडं चिंतन करत आहोत। त्या ग्रंथाचं महत्त्व, त्याचं वाङ्मयीन सौंदर्य हे काय आहे। खरं तर मूर्तिप्रकाश ज्या महापुरुषांनी महाकवींनी लिहिला, मी त्याला महाकवी म्हणतोय, संत केशवराज व्यास। आणि मला असं वाटतं की या संत केशवराज व्यासांनी या मूर्तिप्रकाश ग्रंथाचं जे लिखाण केलेलं आहे, हा ग्रंथ काव्यमय असला तरी साती ग्रंथामध्ये का नाही आहे, महानुभावांच्या सप्तग्रंथामध्ये याला स्थान का दिलं नसावं, तर माझ्या अकलनाने माझ्या चिंतनाने मला थोडंसं असं वाटतं की हा ग्रंथ एक महाकाव्य असावा। महाकाव्याचे जे निकष आहेत ते सगळे निकष या काव्यग्रंथाला लागतात। प्रश्न असा आहे की महाकाव्य संस्कृतमध्ये असतात, संस्कृतमध्ये असलेलं रामायण, महाभारत आदी जे काव्य आहेत, महाकाव्य, त्याच्यामध्ये जो नायक असतो तो एक श्रेष्ठ पुरुष असतो, त्याचं एक सौंदर्य असतं, त्याचं विचार सौंदर्य, आचार सौंदर्य या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं। त्याचं समाजीकरण, ध्रुवीकरण जे आहे सगळं, हे सगळं पाहिलं जातं। त्याच्यातलं शौर्य, त्याच्यातलं वीरत्व, त्याची सहिष्णुता, तर या सगळ्या अंगाने अधिक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत हे सरस ठरतात। आणि म्हणून परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंकडे पाहत असताना या कथेचा नायक जो आहे श्री चक्रधर भगवंत, हा नायक या महाकाव्याचा नायक आहे। आणि म्हणून संत केशवराज व्यासांनी या महाकाव्याच्या नायकाला जे अभिवादन केलेलं आहे, अत्यंत सुंदर विलोभनीय असा ग्रंथ आहे। याचं वाङ्मयीन सौंदर्य काय असावं, त्याचं वर्णन मी काय करावं, याच्यात काही सूक्ष्म गोष्टी दिलेल्या आहेत त्या ग्रंथामध्ये। मी वाचतो, जसं जसं वाचतोय तसं तसं मला त्याच्यात अधिक नवीन नवीन मिळतं। याच्यामध्ये असलेला आचार, याच्यामध्ये असलेला विचार, याच्यामध्ये असलेली सामाजिकता, वाङ्मयीन मूल्य याच्यातली फार महत्त्वाची आहे। श्री चक्रधर प्रभूंच्या सूत्रांचा जो साठा आहे, संत केशवराज व्यासांनी जो बाजूला काढला या चरित्राचं मंथन करून, आणि ती सूत्र जे आहेत ते सर्व सूत्र या ग्रंथामध्ये ओवी रूपानं ते ओवल्या गेलेले आहेत। सूत्रच ओवल्या गेलेत का, तर दृष्टांतही याच्यामध्ये सापडतात। श्री चक्रधर भगवंतांनी 114 दृष्टांत जे सांगितलेत ते दृष्टांत सुद्धा याच्यामध्ये सापडतात। दृष्टांत सापडतात का, अनेक लीळांचं याच्यामध्ये संकलन आलेलं आहे। दुसरी या ग्रंथाची विशेषता अशी मला अशी वाटली वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून, याच्यामध्ये स्थळवर्णन आलेलं आहे, डोमेग्राम वर्णन अप्रतिम आहे, अप्रतिम आहे। त्याच्यामध्ये
त्यांनी असं सांगितलं की जे देववृक्ष आहेत त्या देववृक्षाला, स्वर्गातल्या वृक्षाला लाजवता येईल हे वृक्ष. ज्या वृक्षाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत बसलेले आहेत, तिथला लिंब असेल, अश्वत्थ वृक्ष असेल, हे वृक्ष त्या स्वर्गातल्या वृक्षांना वाकोल्या दाखवतायत की आमच्या जवळ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या स्पर्शाचा साठा आहे, तुमच्याकडे तसं काहीच नाही आहे. अशा प्रकारे त्याच्यात वर्णन आलेलं आहे. डोमेग्रामचं वर्णन करत असताना खरं तर पाची अवताराचं नामस्मरण करत असताना 5व्या नामामध्ये प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ असा उल्लेख आलेला असताना सुद्धा संत केशराज व्यास प्रतिष्ठानला नाव ठेवायला घाबरलेले नाही आहे. प्रतिष्ठानला त्यांनी बाजूला केलं आणि डोमेग्रामला पुढे आणलेलं आहे. प्रतिष्ठानची व्यावृत्ती केलेली आहे. का तर प्रतिष्ठानमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना त्रास देण्याचे खलस कार्य तिथे झालेले आहे आणि तिथे जे खलनायक निर्माण झाले आणि त्यांनी श्री चक्रधर भगवंतांना त्यांच्या मार्गांना त्रास देण्याचा जो उहापोह तिथे केलेला आहे, त्यामुळे ते नगर बर्वे नव्हे असं वर्णन आलेलं आहे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी वृद्धा संगम जे आहे याचंही त्याच्यामध्ये त्यांनी त्याला बाजूला केले, त्याची व्यावृत्ती केलेली आहे वृद्धा संगमाची. कारण वृद्धा संगमावरती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा मठ लुटून घेण्यासाठी जे आलेले आहेत आणि त्यांना तर त्रास दिला भगवंताला, नागदेव आचार्यांनी त्यांना परतून लावलं वगैरे वगैरे, त्याचे वर्णन फार सुंदर आहे, सुरेख असं वर्णन आलेलं आहे. आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी बाईसा येतात, त्या बाईसांना जाणारे जे चोर असतात, म्हणजे हे लुटारू चोरच म्हणायचं त्यांना, त्रास देणारे चक्रधर भगवंताला, ते नावीतून जात असताना त्यांना बाईसा विचारते तुम्ही तिकडे गेला होतात, कुठे गेला होतात, आणि ते खोटं सांगतात की आम्ही असं असं केलं श्री चक्रधरांच्या ठाई. आणि मग बाईसा त्या नदीमध्ये उडी टाकते वृद्धा संगमामध्ये आणि आपला प्राण त्याग करते चक्रधर भगवंताच्या वियोगाने. जे ठिकाण एका भक्ताला मारण्यासाठी प्रवृत्त होतं, जे ठिकाण भगवंताला उदास करण्यासाठी प्रवृत्त होतं, त्याची व्यावृत्ती केल्या गेली वृद्धा संगमाची. त्यानंतर त्यांनी येळापूरची सुद्धा सुंदर अशी व्यावृत्ती केली आहे की ज्या येळापूरला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना विषाने माखलेल्या सुपारी दिलेल्या आहेत आणि ते जळतायत, भगवंतावर जळतायत, असं ठिकाण, असं स्थान हे कसं आठवणीय, वंदनीय, स्मरणीय असावं, त्याची महती कशी गावी असं ते म्हणतात. म्हणून डोमेग्राम या सर्वार्थाने योग्य आहे असं ते म्हणतात. एवढंच नाही तर श्री गोविंद प्रभू बाबा म्हणजे ज्या ठिकाणी असतात रुद्रपूर, या रुद्रपूरचं महात्म्य सुद्धा ते त्यांनी थोडं कमी लेखलेलं आहे. ते म्हणतात रुद्रपूर या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबा आहेत, त्यांचं वास्तव्य आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी श्री गोविंद प्रभू बाबांचं वर्णन करत असताना रुद्रपुरात जाताना, जाऊ म्हणताना गोमटे लागते, नुसतं जायचं म्हटलं तरी गोमटे लागतात, गोमटे होतात त्या पुरुषाला. इतकं महात्म्य गायलं असताना रुद्रपूरचं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी, तरी सुद्धा केशराज व्यास असं म्हणतात ते रुद्रपूर डोमेग्राम पुढे कमी आहे. कारण रुद्रपूरला दान देणारा जो दाता आहे श्री गोविंद प्रभू बाबा, हे फक्त कैवल्याचं दान देतात, म्हणजे आयते तयार झालेले जीव जे आहेत त्यांनाच दान मिळतं. बाकीचं जे आहे उभय दान नाही मिळत, उभय शक्तीचा स्वीकार नसल्यामुळे ते मिळत नाही. म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे असं कमी लेखलेलं आहे. आणि सर्वार्थाने डोमेग्राम हेच खरं म्हणजे वाखाणण्याजोगतं आहे आणि हेच खरं वंदनीय, पूजनीय अशा प्रकारचं वर्णन ते करतात त्याच्यामध्ये डोमेग्राम वर्णनामध्ये. आणि ते करत असताना एक वाक्य आपल्याला आठवतं की महानुभाव साहित्यामध्ये जेव्हा असं पोथीत बोलल्या जातं की कवनी ठाई कवन विशेष, कवनी ठाई कवन विशेष, ते अवघे विशेष डोमेग्राम असती. डोमेग्राम हे विशेष महत्वाचं का महत्वाचं तर त्या ठिकाणी माहियाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महावाक्याचं निरूपण करतात.
प्रार्थबाईचा, प्रल्हादबाईचा, ही साधी सुधी असलेली बाई जिला कळत नाही देव कसा आहे, भगवंतच तिला जिज्ञासा निर्माण करून देतात. बाई तुम्हाला देव माहिती आहे का? आणि ती म्हणते जी नाही, देव मला कळत नाही, कसा असावा देव मला माहीत नाही. आणि मग भगवंताला जे निरोपण करायचं असतं तर ते निरोपण नागदेव आचार्यांच्या पुढे करायचं असतं. आणि नागदेव आचार्यांच्या पुढे करायचं असल्यामुळे ते नागदेव आचार्य कधी येतात असा विचार करतात, वानरा कधी येईल, वानरा कधी येईल असा विचार करतात. आणि नागदेव आचार्य येत नाही. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना निरोपणाची प्रवृत्ती निर्माण होते. भगवंत धडाधडा निरोपण करायला सुरुवात करतात. त्या प्रार्थबाईसाला उद्देशून भगवंतांनी देव निरोपण केला. बाई देव कशाचा? देव काष्टाचा नव्हे, देव पाषाणाचा नव्हे, देव मातीचा नव्हे, देव चित्राचा नव्हे, देव कापडाचा नव्हे. फार सुंदर वर्णन आलेलं आहे. खरं तर हे वर्णन त्या याच्यामध्ये डोमेग्रामलाच आहे. ही सुंदर लीळा म्हणजे देव कसा असावा याचं मानवा पंथातील कुठलाही साधक येथे आसनावरती असलेल्या या पाषाणाला विशेष म्हणतो, देव कधीच म्हणत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण देव जो आहे तो असा नसतो. देव हा सूत्राच्या रूपानं, साहित्याच्या रूपानं आपल्या अंतःकरणामध्ये असतो. त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं निधिध्यासन त्या रूपानं देव आपल्यामध्ये वस्ती करतो, वास करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, महत्वाची बाब सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तिथे निरोपण केलेली आहे. असं त्या डोमेग्रामचं महत्व. आणि तीच लीळा संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनांमध्ये उतरवलेली आहे. देव काही बाजाराचा भाजीपाला नाही, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव. अगदी तंतोतंत आहे. हे साम्यस्थळ जे आहे ना फार सुंदर आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुकडोजी बाबांचं हे भजन घेऊन पूर्ण भारतभर तुकडोजी बाबांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे विचार आपल्या भजनातून प्रकट केले. असा हा महत्वाचा विषय त्या डोमेग्रामला घडलेला आहे. म्हणून डोमेग्राम अत्यंत महत्वाचं त्याचं वर्णन आलेलं आहे. संत केशराज व्यास असं म्हणतात की साधकानं कसं असावं? असावे उदास वृत्ती, अच्युत गोत्रेसी परमप्रीती, करुणी न करावी संगती बहुतर काळ, पुढीलाचे दोख न घ्यावे. काय वर्णन आलेलं आहे. दुसऱ्याचे दोष घेऊ नका, गुण घ्या. पुढीलाचे दोख न घ्यावे, देखील या बाहेर न घालावे. जर दिसलेच तुम्हाला दोष तर ते बाहेर घालू नका, म्हणजे कोणाला सांगू नका. पोटी सामवावे मातेचे आपली. काय वर्णन आहे, फार सुंदर वर्णन आहे. अशा प्रकारचे अनेक त्याच्यामध्ये ओव्या आलेल्या आहेत. आणि या ओव्या एक एक ओवी मला तर असं वाटतं की संत केशराज व्यासांचं हे मूर्ती प्रकाश घेऊन जर आपण त्याचं चिंतन केलं तर हा ग्रंथ वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी जसा उच्च कोटीला पोहोचलेला आहे तसा मानव पंथामध्ये हा ग्रंथ उच्च कोटीला निश्चित म्हणजे आपण पोहोचू शकतो. कारण त्याचं साहित्यिक मूल्य, त्याचं वाङ्मयीन मूल्य तितकंच आहे, इतकं सुंदर आहे. लक्षात ठेवा. कारण संत ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे, संत ज्ञानेश्वर निरोपण करतात. तर निरोपण करत असताना ते स्वतः श्रीकृष्ण बोलतात असं निरोपण करतात. पैगा भक्तीचे नावे फूल एक मज द्यावे, ते लेखे म्या तुरुंबावे परिमुखीची घाली, असं वर्णन करतात संत ज्ञानेश्वर. म्हणजे सर्वज्ञ श्री गोपालकृष्ण भगवंताचं मंतव्य ज्ञानेश्वर आपल्या भाषेमध्ये मांडतात. जणू कृष्णच बोलतायत असं ते म्हणतायत. तीच भाषा संत केशराज व्यासांची आहे. तीच भाषा संत केशराज व्यासांची आहे. कदाचित मला असं वाटतं याचा जर समजा कालखंड बघितला तर संत केशराज व्यासांचा हा ग्रंथ शके 1210 मध्ये झालेला आहे. शके 1210 मध्ये संत केशराज व्यासांचा ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अगोदर 2 वर्ष. ज्ञानेश्वरीचा कालखंड जो आहे तो शके 1212. शके 1212 येथे टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला.
सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असं वर्णन त्यांनी केलं. म्हणजे 1212 आणि त्याच्यापूर्वी 1210. मग 1210 म्हणजे निश्चित ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा हा ग्रंथ आहे. म्हणजे महानुभावांचे पद्य ग्रंथ 2 आहेत आणि ते अगोदरचे आहे. म्हणजे गद्य ग्रंथ तर आहेच आहे लीळाचरित्र, पण पद्य ग्रंथ ढवळे आणि मूर्तिप्रकाश हाही ग्रंथ महानुभावांचा ज्ञानेश्वरीचा अगोदरचा ठरू शकतो, पूर्वीचा ठरू शकतो. इतकं असा सुंदर हा ग्रंथ आहे. याच्यामधलं जे मूल्य आहे, वाङ्मयीन मूल्य फार सुंदर आहे. तुम्हाला सांगतो, याच्यातले जे वर्णन आहे, वृक्षांचे वर्णन, वेलीचं वर्णन फार अगदी विलोभनीय आहे, अगदी सुंदर सुंदर आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये अलंकार इतके भरलेले आहे, उत्प्रेक्षा अलंकार फार जबरदस्त, उपमा अलंकार फार सुंदर भरलेले आहे. या अलंकाराकडे जर आपण बघत बसलो तर तुम्हाला सांगतो की याचं वर्णन करत असताना 2-3 तास लागतील, कारण खूप रेलचेल आहे अलंकाराची. असा हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. ज्या ग्रंथाचं या ठिकाणी मी 8 दिवस चिंतन केलं, आपणाला निरूपण करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय रत्नस्मरणीय पोथी प्रवाचक मोठे बाबा यांच्या आज्ञेवरून आणि त्याचा समारोप आज होता. खरं तर मी कोणी साहित्यिक नाही, परंतु साहित्य संमेलनामध्ये याचा समारोप व्हावा असं भारतभूषण शास्त्री यांना बाबांनी सांगितलं. शास्त्री म्हणाले हरकत नाही, बाबांचा जो पोथीचा वेळ आहे तर त्या वेळामध्ये बाबा थोडंसं याच्याबद्दल बोलतील. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, कारण आपण सगळे एका वेगळ्या अंगाने अभ्यास करणारी मंडळी आहात. शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन आपण चिंतन केलं, अभ्यास केला, आपली तपश्चर्या आहे. आपण कुठल्याही ग्रंथाचं परिशीलन करत असताना त्या ग्रंथावरचं चिंतन करता, लिखाण करता, त्याचे टिपणं काढून त्याचं हे करून आणि मग तुम्ही तो विषय मांडता. मी असा नाही अगळपगळ बोलणारा कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून लोकांनी मला डोक्यावर घेतलेलं आहे, परंतु असं नाही. साहित्याच्या बाबतीत मला इतकं काही कळत नाही. तरी सर्व साहित्यिकांनी या ठिकाणी बरेच साहित्यिक उपस्थित आहेत, त्यांनी माझ्या या बोलण्याला, कारण माझी साहित्यिक भाषाने क्षमा करावी, एक आगळपगळ बोलणं आहे, म्हणून त्या सर्व साहित्यिकांची मी पहिले क्षमा मागतो. आणि साहित्यिकांनी मला या व्यासपीठावरती एवढा मोठा सन्मान दिला, त्याचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि बाबाजींनी मला 8 दिवस या ठिकाणी या ग्रंथावरती चिंतन करण्यासाठी वेळ दिला. बाबाजींच्या ऋणातच राहू इच्छितो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. धन्यवाद बाबा, अगदी वेळ आटोपता घेतलेला आहे. तुम्ही जे बोललात की साहित्यिक भाषा नाही, तर अगदी सोप्या भाषेत आपल्या भक्तांना काहीतरी समजावं आणि ते त्यांच्या कानापर्यंत जावं आणि त्यांच्या बुद्धीला पटावं अशा भाषेमध्ये तुम्ही बोललेला आहात. चक्रधर स्वामींनी पण कदाचित हेच केलेलं आहे त्या काळामध्ये, की त्यांना ज्या भाषेमध्ये आपल्या भक्तांना जे काही द्यावंसं वाटलं आहे त्या भाषेत त्यांनी दिलेलं आहे. आणि आज म्हणूनच महानुभाव पंथाची जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा आपल्याला लाभलेली आहे. आणि त्या ग्रंथसंपदेतून आपण तर इतका अभ्यास करू शकत नाही, पण आपल्यासारखे मोठे व्यक्ती जे आम्हाला उपदेश देतात, आम्हाला ज्ञान देतात, त्या ज्ञानातून आम्ही बरंच काही शिकू शकतो. एक छोटीशी म्हणजे मी या दृष्टांतातून सांगू इच्छिते की दही जे असते ते दही, त्या दह्याचा आपण खूप काही पदार्थ खाऊ शकतो. त्या दह्यापासून आपण ताक पिऊ शकतो, आपण कढी करू शकतो, आपण त्याचा मठ्ठा करू शकतो, आपण श्रीखंड करू शकतो. आता या दह्याला आपण कसं खायचं आहे ते आपल्यावर आहे. तसंच ही जी आपली ज्ञानाची जी संपदा आहे ती ज्ञानाची संपदा आपण कुठल्याही भाषेतून का घेऊ नये, फक्त आपलं ज्ञान वाढवण्याचं कार्य आपण केलं पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद बाबा, खूप छान उपदेश तुम्ही आम्हाला दिले आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमादरणीय डॉक्टर केशिराजदादा कपाटे यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी, अध्यक्षीय मार्गदर्शनासाठी इथे पाचारण करते आहे. धन्यवाद.
तया नमन माझे श्री गुरुपदा जेदे दाखविले आनंद कंदा तो उपकार पिटेमच कदा देवा परमानंदा तुझी पेढी देवा परमानंदा तुझी पेढी। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। या श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सोहळ्याचं प्रवाचन पोथीवाले मोठे बाबाजींना मी इथं साष्टांग दंडवत प्रणाम करतोय, कारण ही अधिकृतीचा दोष होईल त्याचा प्रसव मी इथंच मोडून घेतो। कारण इथं जे प्रवचन चाललेलं आहे दोन्ही दृष्टिकोनातून चाललेलं आहे। व्यक्त आणि अव्यक्त परमेश्वराचा विचार यथायोग्यपणे बाबांच्या माध्यमातून इथं सांगितला जात आहे, तर बाबांना साष्टांग दंडवत करतोय। या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे परमपूज्य पट्टाधिष्ठित मदाचार्य आदरणीय कडमकर बाबाजी, आदरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित मदाचार्य धाराशिवकर बाबाजी, दादेराज बाबाजी, जेवढेही ज्ञानीय पात्र इथं आहे सर्वांना दंडवत प्रणाम करतो। सर्व परमपूज्य पट्टाधिष्ठित मदाचार्य अधिकरण भिक्षुक वासनिक तपस्विनी आई आणि सर्व बंधू भगिनी, या ठिकाणी पोथी प्रवचनाच्या ऐवजी 2 दिवसीय जो सोहळा आयोजित केला गेला आहे नागपूर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, आणि त्यामध्ये विशेषत्वाने महानुभाव साहित्य संमेलनाचा विचार केला गेला, आणि हे साहित्य संमेलनामध्ये असणारं दुसरं सत्र। या साहित्य संमेलनाचा विचार करीत असताना बघा, आपण ज्यांना ऐकलंय महानुभाव साहित्याचा विचार करीत असताना जनरली ज्या पद्धतीने विचार ठेवला जातोय त्यांनी विचार ठेवलाय डॉक्टर आवलगावकर सर आणि सर्व साहित्यिक मंडळी। या ठिकाणी जो विषय ठेवले गेले, दोन्ही विषय ठेवले गेले, दृष्टांत पाठाचा विचार अनधिकाराच्या संबंधाने फार मौलिक पद्धतीने ठेवला आहे। जे काही नवे दृष्टांत दिलेले आहेत त्याचा विचार बाबांनी ठेवलाय, आणि अनधिकार घालवणं किती गरजेचं आहे, म्हणजे तुपा भाताच्या दृष्टांतांच्या विचारापासून तर खऱ्या अर्थाने देहलुतलिया वाडकापर्यंतचे 9 दृष्टांत, आणि त्याच्यानंतरही बाबांनी एक मुद्दा ठेवलाय कोवड्या वाळुकाचा, त्या दृष्टीने विचार केला गेला आहे। दृष्टांताचा विचार करीत असताना असं समजलं जातंय की जे दृश्य आहे म्हणजे प्रमाण सांगण्याचं काम केलं जातंय, जे प्रमाण आहे त्या प्रमाणाला जाणून घेण्यासाठी ते प्रमाण सर्वसामान्य लोकांना कळत नाही। कारण असं की त्या प्रमाणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचण्याचा विचार केला जातो, तर त्या ठिकाणी हा विचार केला गेलो की सर्वसामान्य माणसाला प्रमाण कळत नाही, किंवा पर्यायाने एक विचार करता येईल आपल्याला की खऱ्या अर्थाने साध्याची फलश्रुती जाणून घेतल्याशिवाय साधन स्वीकारण्याची प्रवृत्ती माणसामध्ये निर्माणच होत नाही। त्या दृष्टीने विचार करीत असताना त्याला प्रमाण दिलं जाते, आणि त्या प्रमाणाला सर्वसामान्य माणूस योग्य पद्धतीने समजून घेऊ शकत नाही, आणि त्यासाठी वरून दृष्टांत सांगितले जातात। एक महानुभावांच्या साहित्यामध्ये एक विचार येतो की सुरुवातीला पाठ सांगायचा, त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर अर्थ सांगायचा, त्यानंतर अर्थांतर सांगायचं। या तिन्ही पद्धतीने समजलं नाही तर मग दृष्टांत सांगायचे, आणि मग सर्वसामान्य माणसाला दृष्टांताच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कळायला लागतं की असं आहे। या दृष्टीने विचार करीत असताना संकल्पनेचा विचार केला तर असं म्हटलं जाते की दृश्य कल्पनेच्या माध्यमातून अदृष्ट अशा प्रमेयाचा अंत करतो, तर या ते दृष्टांत बोलायचे।
जे दृष्टांताचा विचार करतात तर या दृष्टीने विचार करा की दृश्य कल्पनेच्या माध्यमातून अदृष्ट अशा प्रमेयाचा अंत करतो त्याला दृष्टांत म्हणतात। आणि या दृष्टांताच्या माध्यमातून जे 6 प्रकार बाबांनी सांगितले त्या 6 प्रकाराचा विचार करीत असताना त्या 6 प्रकारामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे त्याचं थोडक्यात विवेचन करतोय की जसं जसं म्हटले गेलेलं आहे। पहिला प्रकार बाबांनी सांगितला आपल्याला, तो प्रकार आपण पाहिलाय। कुठला सांगितलं बाबा? वेद संक्रमण परतेचा विचार करीत असताना म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू की जे सुरुवातीचे 7 दृष्टांत सांगितले गेलेले आहेत ते दृष्टांत खऱ्या अर्थाने वेद संक्रमण पर आहे। आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर असं म्हणता येईल त्याला की खऱ्या अर्थाने ज्यांना साधन स्वीकारण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, साधनाचा विचार करीत असताना मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये माये मुसे माझे स्वरूप तोनी ओ तोनी प्रगट झाला असे तया ते साधन बोली जे हा विचार येतोय, त्या दृष्टीने बाबांनी हा विचार ठेवलाय। तर या दृष्टीने म्हणजे वेद संक्रमण परदृष्टांताचा विचार त्या ठिकाणी केला जातो, ज्याला आपण म्हणतो अंशग्राह्य त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेद संक्रमण निर्माण होते आणि त्या दृष्टीने तो परमेश्वराकडे किंवा परमार्गाकडे वळण्याचं काम करतोय। त्यानंतर जो विचार केला जातो की ते साधन चरित होण्यासाठी परत एक विचार केला जातो आणि त्या साधनाचा विचार तो विचार केला जातो संपूर्ण साधन चरित होण्याच्या संपूर्ण ग्राह्य, त्या दृष्टीने तो विचार आलेला आहे। त्यानंतरचा जर आपण विचार केला तर प्रत्यान्वयाचा विचार येतो दृष्टांतामध्ये आणि हा प्रत्यान्वयाचा जो विचार आलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की खऱ्या अर्थाने शास्त्र जाणून घेण्याचा विचार त्यात आलेला आहे आणि तो विचार करीत असताना तिथपासून तिथपर्यंत जाण्याची एक पायरी निर्माण झालेली आहे। अप्रत्यान्वयाचा विचार करीत असताना जनरली हा विचार केला जातोय की एखादी गोष्ट करायची आहे ज्याला आपण म्हणू परमेश्वराला जाणून घ्यायचं आहे, पण परमेश्वराच्या माध्यमातून अभेरण झालेलं आहे, तर ते अभेरण टाळण्यासाठी म्हणून जे दृष्टांत सांगितले गेलेले आहेत त्याला अप्रत्यान्वयाचा विचार सांगितला गेलेला आहे। वास्तव दृष्टांताचा विचार म्हणजे साध्याची प्राप्ती हा विचार त्या ठिकाणी दर्शवला गेलेला आहे, साध्यानंदाचा विचार त्या ठिकाणी येतो आणि योगज म्हणजे असन्निधान धर्म त्या ठिकाणी लोकांना कळावा, सर्वसामान्यांना कळावा या दृष्टीने या दृष्टांत पाठामध्ये 6 प्रकार नमूद केलेले आहेत आणि त्या दृष्टीने सुरुवातीपासून म्हणजे साधन स्वीकारण्यापासून तर प्राप्तीपर्यंतचा विचार सांगितला जातो, या दृष्टीने इथं विचार आलेला आहे। तर एकंदरीत दृष्टांताचा विचार आपल्याला या पद्धतीने करता येईल आणि त्या दृष्टीने विचार व्हायलाही पाहिजे। दुसरा एक मुद्दा इथं फार मोठ्या प्रमाणात बाबांनी ठेवला आहे, त्यावर 2 मिनिटं प्रकाश टाकतोय की जनरली मूर्ती प्रकाश ग्रंथाचा विचार साधन स्वीकारण्याची प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण होणं गरजेची आहे। साधन स्वीकारलं गेलं नसेल तर खऱ्या अर्थाने आपण परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही आणि त्या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे। हा विचार करीत असताना जनरली एक विचार असं केला जातोय, बाबांनी पोथीच्या माध्यमातून सुद्धा हत्तीच्या दृष्टांताच्या माध्यमातून एक विवेचन तिथं त्या दिवशी केलेलं होतं, त्यातही नमूद केलेलं होतं किंवा या पद्धतीने जाता येऊ शकते, म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त परमेश्वराचा विचार करीत असतात। कारण असं की महानुभाव संप्रदाय हा शेश्वरवादी संप्रदाय म्हणून समजला जातो, परमेश्वराचं अस्तित्व मान्य करूनच महानुभाव जगतो
महानुभावांची ही मूळ संकल्पना आहे. त्याच्याशिवाय त्याचं जगणं नाही असं महानुभाव निश्चित समजतो. आता हा परमेश्वर कसा आहे हे जाणून घेण्याच्या संबंधाने प्रत्येक व्यक्ती विचार करतात आणि हा विचार करीत असताना व्यक्त आणि अव्यक्ताचा विचार त्यात दर्शवला गेला. म्हणजे अव्यक्त असणारं स्वरूप व्यक्त होणे, निराकाराचे साकार होणे, अव्यक्तातून व्यक्त होणे वगैरे ही जी संकल्पना निर्माण झालेली आहे या दृष्टीने याचा विचार केला गेला. आणि हा विचार करीत असताना नेमकं असं म्हटलं जाते की हा जो संबंध निर्माण झालेला आहे साकार आणि निराकाराचा तो कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे. इतर धर्मग्रंथामध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही जे फक्त महानुभावांच्याच ग्रंथामध्ये दिसून येत आहे. व्यक्त किंवा व्यक्त जर कार्य असेल तर अव्यक्त त्याचं कारण आहे. मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये आलेला मुद्दा आहे हा. व्यक्त त्याचं कार्य आहे. व्यक्त अवताराचा विचार करीत असताना कार्याचा विचार केलेला आहे तर अव्यक्त त्याचं कारण आहे. दृश्य जर कार्य आहे तर अदृश्य कारण आहे असं म्हटलं गेलं नाही. एकंदरीत हा विचार मौलिक आहे. हाच विचार करीत असताना थोडा आपण सांगू शकतो की व्यक्त जर चेतन आहे, व्यक्त जर चेतन आहे तर अव्यक्त ही चेतन आहे हे मान्य करावं लागतं. महानुभाव मान्य करतो. व्यक्त जर चेतन आहे तर अव्यक्त ही चेतन आहे हे मान्य करावं लागतं. व्यक्त भावरूप आहे, व्यक्त जर भावरूप आहे तर अव्यक्त कारण आहे तेही भावरूप आहे हे मान्य करावं लागतं. महानुभाव मान्य करतो. व्यक्त ज्ञानमय आहे, मूर्ती ज्ञानाचा. व्यक्त ज्ञानमय आहे तर अव्यक्त सुद्धा ज्ञानमय आहे हे मान्य करावं. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त, कार्य आणि कार्याचा जो संबंध प्रस्थापित केला गेला आहे तो या पद्धतीने महानुभाव संप्रदायाने दर्शवलेला आहे. म्हणजे असं समजायचं नाही की व्यक्त नाही आहे. एक मुद्दा सांगत असताना दृष्टांताचा विचार करीत असताना असा एक पैलू येतो की समुद्रामध्ये पाण्यावर आलेला बुडबुडा अवतार संकल्पनेचा विचार करीत असताना न्यायात्मक दृष्टिकोनातून दर्शवला गेलेला तो मुद्दा आहे आणि त्या पद्धतीने त्याला विश्लेषण करण्याचं काम तिथं केलं जातं. एकंदरीत या पद्धतीने हा विचार दर्शवला जातो. थोडं सांगून जातोय आणि मी थांबतोय मग कारण मी थकलेला आहे. तर एकंदरीत हा मुद्दा बघा की आपण असं पाहिलं व्यक्त आणि अव्यक्ताचा संबंध या पद्धतीने निर्माण झालेला आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थाने परमार्थाचं निरूपण आपल्याला केलं आणि आपण म्हणतोय की परमार्ग आम्हाला स्वामींनी सांगितलं. या परमार्गाचे प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी आहेत असं आपण मान्य करतो. पण स्वामी असं म्हणतात या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण कार्य आणि कार्याचा विचार इथं सुद्धा नमूद केलेला आहे. तो मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये आलेला आहे की या पद्धतीने तो विचार आलेला आहे की खऱ्या अर्थाने त्याला अधिकरणाचं म्हणजे स्वामी म्हणतात नाही प्रवर्तकाचा विचार करीत असताना या मार्गाशी खऱ्या अर्थाने अधिकारण श्री दत्तात्रय प्रभू आहे. दत्तात्रय प्रभूचा विचार करीत असताना भाष्यकारांचं जे मत आलेलं आहे ते मत 2 मिनिटात सांगतोय की खऱ्या अर्थाने हा मार्ग निर्माण व्हावा ही मूळची प्रवृत्ती. ती या प्रवृत्तीनुरूप स्वरूप विभागोनी फलेटानी अवतार ठिकाणी कार्य कारणाचा विचार या ठिकाणी दर्शवला जातो. मूळ मुद्दा साहित्य क्षेत्र आहे म्हणजे साहित्य संमेलन आहे आणि या साहित्य संमेलनाचा विचार करून 2 मिनिटं बोलणं अगत्याचं आहे. खऱ्या अर्थाने मानभाव साहित्य संमेलन मी बघा सर सांगत होते रस्त्यामध्ये की या अध्यासनाचे जे प्रमुख आहेत श्री भारतभूषण शास्त्रीजी यांना की प्रत्येक कार्यक्रम गावागावात म्हणजे प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे आणि तो त्या पद्धतीने झाला पाहिजे की महानुभावांना खऱ्या अर्थाने हे कळायला पाहिजे की
भगवान श्री चक्रधर स्वामी असेही आहेत. म्हणजे भगवान श्री चक्रधर स्वामींच्या माध्यमातून फक्त आध्यात्मिक दृष्टीच दिली गेली असं नाही, तर सामाजिक, राजकीय आणि ज्या काही संकल्पना निर्माण झालेल्या आहेत राजकीय दृष्टिकोनातून, ज्याला जीवनमूल्य असं म्हणतात. मी एकदा असं बोलत असताना असं म्हटलेलं आहे की जी ही जीवनमूल्ये भारत सरकारच्या किंवा संविधानाच्या माध्यमातून दिली गेलेली आहेत, त्या सर्व जीवनमूल्याचा विचार केला तर त्याच्या पूर्वी तो विचार आमच्या स्वामींनी दिलेला आहे असं मी बरेच ठिकाणी बोललो. त्याचा पैलू स्वीकारित असताना, मग बोलत असताना आदरणीय आवलगावकर सर असं बोलले की खऱ्या अर्थाने सत्य सनातन म्हणजे महानुभाव, आपण आरती झाल्यानंतर म्हणतो सत्य सनातन धर्मकीचे, हा विचार येतो. सत्य सनातनाचा विचार करीत असताना कलियुगामध्ये विशेषत्वाने युवकांच्या समोर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत सर, ते प्रश्न असे आहेत, ते असं म्हणतात की महानुभाव संप्रदाय 12व्या शतकात निर्माण झाला आणि त्याच्या पूर्वी अनेक धर्म संप्रदाय निर्माण झाले. मुद्दा बघा, युवकांसमोर असणारा मुद्दा, यात विशेषत्वाने पैलू शंकराचार्यांचा विचार जो येतो आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्माची काही बीजं रोवली गेलेली आहेत, 4 पीठं निर्माण झालेली आहेत. त्यातही महानुभाव सांगतोय, महानुभावांच्या माध्यमातून आपण हे म्हणतो की त्यांना ही वर देण्याचं काम आमच्या दत्तात्रय प्रभूंच्या माध्यमातून चाललेलं आहे. पण हे किती लोक मान्य करतात, किती लोकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मला माहिती. परंतु खऱ्या अर्थाने ते म्हणतात कलियुगात सांगा. माझं असं मत आहे, किंवा काही विचार जे आलेले आहेत, मी लक्षणबंधाचा विचार ठेवतोय यावर जे चाललेलं आहे. लक्षणबंधामध्ये मूळ पीठिकान्वयामध्ये पेज क्रमांक 4 वर एक वाक्य आलेलं आहे. ते वाक्य सांगतो की कलियुगी प्रथमारंभी प्रशांत अवतारे अंगिराजिकाते अधिकरण केले असे. कलियुगी प्रथमारंभी प्रशांत अवतारे अंगिराजिकाते अधिकरण केले असे. आणि समोर वाक्य येते की आमचे गोसावी नागार्जुना ते अधिकरण केले असे. विचार करणारा मुद्दा आहे. जर आपण खऱ्या अर्थाने युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या संबंधाने, साहित्य संमेलन आहे म्हणून बोलतोय, युवकांमध्ये जर खऱ्या अर्थाने जागृती निर्माण करायची असेल आणि ती जागृती निर्माण करीत असताना त्याच्या मागे जर हा प्रश्न निर्माण झालेला असेल की बा कलियुगामध्ये सर्वप्रथम इतर धर्म संप्रदाय निर्माण झाले आणि मानभाव संप्रदाय मागे निर्माण झाला, तर माझं हे मत आहे की जर या वाक्याला आपण उद्धृत करण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न केला तर मानभाव संप्रदाय या कलियुगामध्ये सर्वात प्रथम निर्माण झाला आणि हे मत सर्व युवकांनी मान्य करावं. तेव्हाच खऱ्या अर्थाने साहित्य संमेलनाची खऱ्या अर्थाने सार्थकता होईल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने त्याचा विचार प्रामुख्याने केला जावा ही मलाही अपेक्षा आहे. साहित्यिकांनी त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला तर आपण निश्चितपणे महानुभाव कलियुगामध्ये सुद्धा सर्वप्रथम प्रथमारंभी निर्माण झालेला आहे. आणि एका ठिकाणी तर असा विचार येतोय, पांडेश करपाटाचा जर विचार केला, आदरणीय भावेसाहेबांच्या माध्यमातून जे दर्शवला जाते किंवा त्यांनी त्या पुस्तकांमध्ये नमूद केलं, त्या नमूद केलेलं आहे की प्रथमारंभी हा विचार करीत असताना पहिल्या शतकामध्ये निर्माण झाला. म्हणजे इतर धर्म संप्रदाय निर्मितीच्या पूर्वी तो विचार तिथं आलेला आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये सुद्धा, तसं तर आपण मूळ सृष्टीपर्यंत जातोय, तिन्ही मूळ सृष्टीचा विचार करत आपण येतोय, तिथपासून मानव संप्रदायाची किंवा परमार्गाची परंपरा आपण मान्य करतोय. पण कलियुगामध्ये सुद्धा हा मुद्दा समोर करून जे काही साहित्यिक आहेत यांनी त्या पद्धतीने विचार करावा ही माझी अपेक्षा आहे. आणि मी या साहित्य संमेलनाला शुभेच्छा देतोय, सर्व युवकांना शुभेच्छा देतो की त्यांनी भविष्यामध्ये महानुभाव साहित्याला सामोरे नेण्याचं काम करावं ही सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि मी माझ्या शब्दांना विराम देतोय. दंडवत प्रणाम.
हॅलो, धन्यवाद बाबा. खरं तर अशा साहित्य संमेलनाची दर 6-6 महिन्याने गरज असावी असं मला वाटते. कारण अशा साहित्य संमेलनातून आणि अध्यात्माच्या या अशा ध्यानगंगेतून जी आमची युवा पिढी सध्या भरकटलेली आम्हाला दिसून राहिली आहे ते कुठेतरी जागेवर येईल. एक जीवनमूल्य जे आपण म्हणतो त्या जीवनमूल्याची कुठेतरी आम्ही कास धरू आणि त्या जीवनमूल्याच्या माध्यमातून अध्यात्माच्या माध्यमातून आम्ही आमचं जीवन हे समोर नेऊ असं मला वाटते. बाबांनी जे आम्हाला उपदेश केलेला आहे ते अतिशय सुंदर आणि अगदी सोप्या शब्दामध्ये उपदेश दिलेले आहेत. आजच्या ह्या दुसऱ्या सत्राचे सगळे संवाद आपले आटोपलेले आहेत. इथे हा सुंदर परिसंवादाचा प्रोग्राम इथे आपण केलेला आहे. आदरणीय अध्यक्ष महानुभाव पंथीय परमपूज्य केशरीराज दादा यांनी आम्हाला इथे वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते. दृष्टांतपाठ आणि आशय सौंदर्य अशा सुंदर माध्यमातून आम्हाला माननीय दादेराज बाबा धाराशिवकर यांनी जे मार्गदर्शन केले आहे ते पण अतिशय सुंदर होतं. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे इथं आभार व्यक्त करते. त्यानंतर मूर्तिप्रकाश आणि वाङ्मयीन सौंदर्य याबद्दल बोलणारे माननीय कळमकर बाबा यांनी सुद्धा जे उत्तम संवाद साधून आमच्याशी ज्या जीवनमूल्याची जी कास आम्हाला धरून दिली आहे आणि आम्ही त्याच्यातून अतिशय गदगद झालेलो आहोत असं मला वाटतं आहे. त्याबद्दल सुद्धा मी यांचं आभार इथे व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद यांच्या माध्यमातून जो महावाक्याचा सोहळा आदरणीय मोठे बाबा यांनी इथे जो घडवून आणलेला आहे आणि इतका मोठा मंच आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी मोठे बाबांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करते. धन्यवाद. सर्वात शेवटी सूत्रसंचालन करताना आपल्यासारख्या आदरणीय आणि अतिशय साहित्यिक व्यक्तीसमोर माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या मोठ्या मनाने आपण पोटात घ्याव्या अशी मी विनंती करते आणि मला इथे संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. पुढच्या सूत्रसंचालनासाठी पुढचं जे सत्र आहे तिसरं सत्र आहे कवी